या बचत गटाच्या माध्यमातून यांनी 40 कोटी रुपये खाल्लेले आहे. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून 8 दिवसापासून आंदोलन चाललेलं आहे, परंतु कुठल्याही प्रकारची यांनी या ठिकाणी दखल घेतलेली नाही, म्हणून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. गाडी या ठिकाणी आंदोलन चाललेलं आहे. या आंदोलनाची दखल त्यांनी घेतलेली नाही, म्हणून माझा या ठिकाणी निषेध आहे. दक्ष पत्रकार ड्रायव्हर कुठे एसआयटी किंवा एसीबी करून चौकशी झाली पाहिजे. आणि या मशिनी इथं असल्यामुळे यांचा उदरनिर्वाहाचा जो काही भाग आहे तो इथंच आहे. चौकशी करायची आहे, एसीबी लावायची पुढच्या वेळेस लावू. आणि दुसरं नवीन आपल्याला करायचं. या मशिनरी नवीन, या मशिनरी आम्हाला ज्या उद्देशाने दिलंय त्या मशिनरी आम्हाला त्याच प्रतीच्या आम्हाला ते उद्योग लावून देणे. तुम्हाला फूड प्रोसेसिंग मध्ये नवीन याच्यामध्ये आम्ही आता आम्ही याच्यामध्ये सर आमचे नुकसान किती झाली. याचे सरकारने 6,30,000 रुपये दोन दिले गोष्टी होते. आहेत मागे, म्हणजे आता मागे जाणं म्हणजे त्यांना शोधून कोण आहे त्यांच्यावर कारवाई करणं एक. बरोबर. पुढे जाणं म्हणजे एक नवीन आपल्याला आपलं आम्ही जी योजना देणार आहे ती नवीन योजनेत तुम्हाला लाभ मिळून जाईल. ऑलरेडी योजना मी मंजूर केलेली आहे. महत्वाचं असं आहे की हे सरकारने 6,30,000 रुपये दिलेले. मान्य भैया. त्याच्यात अहो 1.2 साहेबांनी काय सांगितलं, आता दोन विषय आहेत. तुम्ही मागे जाणार, हे झालं, कोणी काय याला- चुकीचं केलं, याला काय जेलमध्ये भ्रष्टाचार टाकू, केला, याला कायदेशीर कारवाई करू, त्या चुकीचा कंपनीला ब्लॅकलिस्टेड करून आणले सगळ्यांना. दुसरा मार्ग काय, दुसरा काय. आता नवीन याच्यात तुम्हाला नवीन लाभ चांगला भेटला पाहिजे, हा नवीन मार्ग. हा बी नवीन मार्ग. मग याच्यात आमचा जो खर्च झालाय सगळा, वन कॉन्ट्रीब्युशन आम्ही भरलंय, शेड उभारलेले आहे, ते सगळ्याच काय महिला कर्जबाजारी झाल्या ना. 16 विषय की गुरुवारी माझ्याकडे गुरुवारी यायचंय. चालतं. बोललो ना? गुरुवारी आज कोणता वार आहे? आज शनिवार. गुरुवारी मी परत येणार. नक्कीच. आता जायचंय मला. परत आलो की मग मला तुम्ही कलेक्टर ऑफिसला भेटायचंय. आंदोलन नाही, कार्यकर्ता म्हणून निवेदन द्यायला यायचंय. हो 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 तिथे नक्कीच. थांबा, मी भेटेल आणि मग आपण पुढे घेऊ. कुठं जाणार आहे? जो कोणी याच्यामधला आता मला तर नाव कोणाचं घेता येणार नाही, कारण उद्धव धारणे सर आहे. जो कोणी हा त्याला दोन नाव हो. कुठं जाणार भ्रष्टाचारी. कागद तर आहे ना तुमच्याकडे, हो. काय काळजी कशाला करता? कागद आहे. आणि दादा त्यांनी महिला म्हणून खूप त्रास दिलेला आहे. तुमची भेट घेऊन आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. एवढं 11 वर्ष तुम्ही सारे त्यांची बदलीच झाली नाहीये. टेम्पररी बेसिसवर आहे, पण हे जे आपले एकच पाहिजे ना, 4-4 पद्धती. नाही, ते सगळे हे आहेत, ओशी आहेत की आम्ही किती ठिकाणी दिलेलं आहे असं. ओके. आता माझी विनंती आहे, स्वातंत्र्य दिन आनंदाचा दिवस आहे. जे आपल्या लोकांनी फार त्याग केला. आज काय तुम्ही उपोषण करू नका, उपोषण सोडा. पण नाही, हा प्रश्न मला माहितीच नाही. तुम्ही आंदोलनाला बसले माहित नाही, पण आम्ही हे सगळे हे दिलेले आहेत. पहिले तर आता बॅकवर्ड जावं लागेल, मागे जाणं आणि पुढे दुसरं पुढे जाणं. पुढे जाणं म्हणजे आता आपण नवीन जे त्यांना आपण आता एक 2-4 बचत गट मिळून एक प्रकल्प राबवायचा आपल्याला. आपली इच्छा आहे की आपण डिग्री करतो, तर त्याच्यामध्ये Food यांना processing. म्हणजे एक तत्व मोठा आहे ते 2-4 लोकांना घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला इच्छा आहे की 2-4-5 गावांना त्याच्यामध्ये व्हाल. किती बचत गट मध्ये किती महिला तुम्ही? 10 महिला एका बचत गटात आहेत. असे भरपूर बचत गट आहेत. ते आपल्याला ते कुठलं तुमच्या हातात येते, त्याच्यामध्ये यांना सामावून घ्या. नंबर 1. नंबर 2, हे कोण करणारे बोगस काम आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे तुम्ही अधिकारी सारे नेम येते. आपण ते 3-3 अधिकारी 3-3 वर्ष राहतात, खातात, जातात. नाही नाही नाही, याच्यामध्ये दादा 20 वर्ष म्हणजे 2011 पासून त्यांची बदलीच झाली नाही, म्हणून यांनी एवढा नंगा नाच सुरू केलाय. महिलांना धमक्या देणं, आम्हाला गाव गुंडांकडनं सुद्धा धमक्या आल्या ना. खूप त्रास दिला गेला 4 महिन्यात. परत पुढे येणार आहे हो त्यावेळेस मला आपण भेटा. हो. 2 लोक भेटा. कोणता आहे तो अधिकारी जरा दाखवा मला. हे सगळे अधिकारी आहेत नावं घेतलेले. उद्धव धारणे, लोकेश सोनवणे. अक्षरशः गावागावात जाऊन दादा आमची बदनामी केली. मी आमदार असताना आहे का आम्ही मागणी केली, आंदोलन केलं की मानव विकास धुळे जिल्ह्यात घ्यावा, शिंदखेडा तालुक्यात घ्यावा. त्याच्यासाठी आपण केलं. तर हे 11 वर्षापासून
दरवर्षीची निधी येते काहीतरी माती मुरुम करून काहीतरी टाइमपास करतात. याच्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे दिलेले आहेत दादा. या सगळ्या मुद्द्यांची चौकशी व्हावी, निष्पक्ष चौकशी व्हावी, निष्पक्ष चौकशी व्हावी. आमच्या मशिनरी ज्या उद्देशाने दिलेल्या होत्या आम्हाला. काय सांगणार, आपण सकाळी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले, काय त्या आंदोलनाची यश आलं, काय सांगणार? आमच्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांनी मज्जाव करून आम्हाला परत पोलीस स्टेशनला घेऊन गेले, तिथून आम्हाला आंदोलन स्थळी सोडलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांची दखल घेऊन माननीय पालकमंत्री जयकुमार राव साहेब आणि राम बदाने साहेब आमदारजी ग्रामीणचे हे या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की संबंधितांवर गुन्हे दाखल करू, कार्यवाही करू. आणि गुरुवारी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. ते कलेक्टर ऑफिसला येणार आहेत. गुरुवारी आम्हाला फोन करून त्या संदर्भामध्ये त्यांची आमच्याशी चर्चा करणार आहे. परंतु या ठिकाणी जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही आणि जोपर्यंत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ह्याच्या काही मशनी आहेत तोपर्यंत त्यांना मिळत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन हे मागे घेतलं जाणार नाही. या ठिकाणी फक्त महिलांचं जे काही बिराड आंदोलन आहे ते बिराड आंदोलन या ठिकाणी मागे घेतलं जाईल. परंतु 11 ते 6 शासकीय वेळेनुसार आमचं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमची आंदोलनाची जी काही पायरी आहे ती सतत न्याय मिळेपर्यंत आमची चालू राहील.